नमस्कार, मी चंद्रशिला गायकवाड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील वास्तुकला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेमध्ये अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. दररोज दिल्या जाणाऱ्या सूचना जसे की सेशन्सच्या दरम्यान ऑडिओ आणि व्हिडिओ हा सर्व विद्यार्थ्यांनी कृपया बंद ठेवायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही सेशनच्या शेवटी दिली जातील आणि जर वेळेअभावी ते शक्य नाही झाले तर माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मी माझा मेल आयडी ही दिलेला आहे, तुम्ही त्यावर डिरेक्टली पोस्ट करू शकता. काही तांत्रिक अडचणी वगळता इतर काही कारणांमुळे जर विद्यार्थ्यांच्या साईडने काही डिस्टर्बन्स होत असेल सेशन मध्ये तर सेशन त्वरित बंद करण्यात येईल. वरील सर्व सूचनांचे तुम्ही पालन कराल अशी सहकार्याची अपेक्षा ठेवून आजच्या सेशनला सुरुवात करते. V58 म्हणजेच MSc एन्व्हायरमेंटल सायन्स सेमिस्टर 1 मधील S27011 म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इकोलॉजी या कोर्स मधील युनिट नंबर 1.3 दॅट इज ग्लोबल अँड नॅशनल एन्व्हायरमेंटल इश्यूज या टॉपिकवर आज आपण फोकस करणार आहोत. आजच्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला काही कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत, जसे की ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, वेदर इट इज हार्मफुल ऑर नॉट, व्हॉट्स अबाउट द ओझोन डिप्लेशन, कन्सेप्ट ऑफ ऍसिड रेन विथ व्हेरियस एक्झाम्पल्स, या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. जागतिक स्तरावर वाढत्या तापमानाचा आपण जर विचार केला तर त्यासाठी वातावरणातील प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. आता हे कसे शक्य झाले ते पाहूया. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन, द रिपोर्ट प्रेझेंटेड जॉइंटली बाय नासा, द US स्पेस एजन्सी, द वर्ल्ड ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड द ब्रिटिश मेटेरिओलॉजिकल एजन्सी या सर्वांनी केलेल्या सर्वेच्या रिपोर्ट्सच्या आधारे हे आता प्रूव्ह झालं आहे की हायेस्ट लेवल ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर have been detected in a past few years. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणामध्ये जो काही बिघाड किंवा पर्यावरणाची जी काही हानी झालेली आहे आणि यामधून ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या म्हणजेच एन्व्हायरमेंटल इश्यूज. सर्वात आधी एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे काय ते आपण पाहूया. डेफिनेशन मध्ये म्हटल्याप्रमाणे we can define environmental issues as the harmful effect of any human activity on the environment, include both the biological and physical aspect of the environment. Pollution, global warming, climate change, etc. are some of the major environmental issues. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात बरेच बदल घडून आले आहेत. त्यातील जर एक बाजूचा आपण विचार केला तर मान्य आहे की विकास घडून आला, पण जर नाण्याची दुसरी बाजू तिचा जर आपण विचार केला तर हानिकारक परिणाम असे दिसून येत आहेत. हे प्रतिकूल बदल बहुतेक वेळेस पर्यावरणाच्या समस्येस कारणीभूत ठरतात, जे पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करतात. एन्व्हायरमेंटल इश्यूजच्या लिस्ट मधील सर्वात प्रथम इश्यू आपण पाहूया, तो म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. द ग्रीन हाऊस इफेक्ट is a natural process that warms the environment, that is Earth's surface. When the sun's energy reaches the Earth's atmosphere, some of it is reflected back to the space and the rest is absorbed and re-radiated by the greenhouse gases. Greenhouse gases आता कुठले कुठले आहेत तर water vapors, carbon dioxide, methane that is CH4, nitrous oxide and chlorofluorocarbon that is CFC. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सूर्यमालेतील इतर ग्रहांपैकी पृथ्वीवर असे काही वेगळेपण आहे ज्यामुळे येथे प्राणी किंवा सजीव हे जीवन जगू शकतात. ते म्हणजे वातावरण. वातावरण हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याचं काम ही हवेची पातळी करत असते, पण दरवर्षी स्थिर तापमान हे वाढत आहे. समुद्राचे तापमानही वाढत आहे, हवामानात लक्षणीयही बदल होत आहेत.
हिमनद्या वितळत आहेत. हे सगळं का घडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहूया. पृथ्वीला उष्ण करणाऱ्या आणि पृष्ठभागावरून पुन्हा बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाच्या देवाणघेवाणीलाच ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच हरितगृह परिणाम असे म्हणतात. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला ग्रीन हाऊस इफेक्ट असं का म्हटलं जातं. याचा ग्रीन हाऊसशी काही संबंध आहे का, तर पाहूया आपण काय संबंध आहे तो. ग्रीन हाऊस ही एक काचेची इमारत असते ज्यात थंड हवामानापासून संरक्षण असणाऱ्या वनस्पती ठेवल्या जातात. काचेच्या आवरणामुळे उष्णता ही ट्रॅप केली जाते आणि आतील वातावरण हे उष्ण केलं जातं. याचप्रमाणे वातावरण हे काचेप्रमाणे उष्णता ट्रॅप करतं. पृथ्वीचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी ग्रीन हाऊस इफेक्ट हा फार महत्वाचा आहे. जर हा इफेक्ट नसता तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे -20 डिग्री सेल्सिअस किंवा -30 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले असते. ग्रीन हाऊस मधील वनस्पतींना जर जास्त उष्णता मिळाली तर काय होईल. ग्रीन हाऊस मध्ये ज्या काही वनस्पती असतात त्यांना जर जास्त उष्णता मिळाली तर त्या जळून जातील, बरोबर ना. तसंच मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ती उष्णता ट्रॅप करण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. आणि ह्या ग्रीन हाऊस इफेक्टच्या एक्सेस इफेक्टमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि ज्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमानही वाढत आहे. आता ग्रीन हाऊस इफेक्ट ऍक्च्युअल कसा रन होतो त्याच्या काही स्टेप्स मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये स्टेप 1 आहे सूर्यापासून जी निघणारी अतिनील किरण आहे, दॅट इज अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड. ह्या स्टेप 1 मधून स्टेप 2 मध्ये एंटर करताना स्टेप 2 हा पृथ्वीचा सरफेस आहे, पृष्ठभाग आहे. सूर्यापासून निघालेली किरण स्टेप 2 मध्ये एंटर करतात म्हणजे पृष्ठभागावर येतात. त्या पृष्ठभागावर आलेले सूर्यकिरणांचा वापर हा वनस्पती, प्राणी आणि सजीव त्यांच्या जीवन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी करत असतात. त्यातला अर्धा पार्ट हा पुन्हा वातावरणामध्ये रिफ्लेक्ट केला जातो म्हणजे स्टेप 3. हीट रॅडिएट्स फ्रॉम अर्थ टुवर्ड द स्पेस. रॅडिएट झालेल्या एनर्जी पैकी काही पार्ट means some of this heat is trapped by the greenhouse gases in the atmosphere, keeping the earth warm enough to sustain life. स्टेप 4 मधून स्टेप 5 मध्ये एंटर होताना ह्युमन ऍक्टिव्हिटीज सच एज द बर्निंग फॉसिल फ्युएल्स, agriculture and land cleaning and increasing the amount of greenhouse gases releases into the atmosphere. Then step 6, this is trapped extra heat and causing the earth temperature to rise. यापुढे आपण पाहणार आहोत कॉजेस ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. त्यातला पहिला आहे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. Fossil fuels like coal, oil, and natural gases are used on a large basis to produce electricity and for transportation. With increase in population, the number of vehicles have also increased, and this has resulted in increase in pollution. Fossil fuels, when burned, they releases carbon, and this carbon combined with the oxygen in the air to create carbon dioxide, which is the main gas responsible for the increase in greenhouse effect. Next cause is deforestation. आपल्याला माहित असल्याप्रमाणे plants and trees intake CO2 and releases oxygen through the process of photosynthesis. Because of cutting down of trees and the forest, the rate of photosynthesis goes on decreases, and on the other side carbon dioxide concentration increases. आपल्याला सर्वांना माहितच आहे की फोटोसिंथेसिस या प्रोसेस मध्ये प्लांट्सचे जे लीव्स आहेत ते फोटोसिंथेसिस ची प्रोसेस रन करतात. यामध्ये वातावरणातील जो एक्सेस कार्बन डायऑक्साइड आहे तो शोषून घेतला जातो. त्याद्वारे वनस्पती फोटोसिंथेसिस थ्रू त्यांचं स्वतःचं अन्न बनवतात आणि त्यात फॉर्म झालेला ऑक्सिजन ते पुन्हा
एन्व्हायरमेंट मध्ये सोडतात. अतिशय मोलाचं कार्य हे प्लांट्स म्हणजे सगळेच वनस्पती निभावत असतात, परंतु ह्या प्लांट्सला आपण डिस्ट्रॉय करून आपल्याच स्वतःच्या पायावर आपण कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं करत आहोत. So deforestation, it is also the second most important cause to cause greenhouse effect. Then third is increase in population. Increase in population resulted in increased demand for the food, cloth and shelter. आणि ह्या सगळ्या बेसिक नीड्स फुलफिल करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हब्स हे जास्त प्रमाणात डेव्हलप झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे काही हार्मफुल गॅसेस ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स व्हायला लागले अँड दॅट रिझल्ट इन टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. नेक्स्ट कॉज आहे फार्मिंग. शेतीचं उत्पन्न जास्त यावं म्हणून जास्त पेस्टिसाइड्स, विडीसाइड यांचा अतिवापर होत चाललेला आहे. यामुळे यील्ड तर जास्त प्रमाणात येत आहे, मात्र त्याचा इम्पॅक्ट हा ह्युमन बीइंग्सवर, ॲनिमल्सवर आणि सॉइलच्या क्वालिटीवरही होत आहे. नायट्रस ऑक्साइड इज वन ऑफ द ग्रीन हाऊस गॅस दॅट इज युज्ड इन द फर्टिलायझर अँड कॉन्ट्रीब्युटेड टू ग्रीन हाऊस इफेक्ट. शेतीमध्ये जे फर्टिलायझर्स वापरले जातात त्यात जास्त करून नायट्रस ऑक्साइड जे केमिकल असतं ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि आपल्याला माहिती असल्याप्रमाणे ग्रीन हाऊस गॅस म्हणजेच नायट्रस ऑक्साइड हा त्या फर्टिलायझर्स मधूनच रिलीज होतो. पुढचा कॉज आहे इंडस्ट्रियल वेस्ट अँड लँडफिल्स. इंडस्ट्रीज विच आर इन्व्हॉल्व इन द सिमेंट प्रोडक्शन, फर्टिलायझर, coal mining activities, oil extraction, which are produces harmful greenhouse gases. Also the landfills filled with garbage produces CO2 and methane gas contribution to the greenhouse effect. याआधी आपण पाहिलं की ग्रीन हाऊस इफेक्ट हा जर लिमिटेड क्वांटिटी मध्ये असेल then it is beneficial. But if it crosses its limit because of the man-made activities, it also shows the disadvantages. म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट एका लिमिट पर्यंत हा वातावरणामध्ये चांगला आहे, पण जर मानवी हस्तक्षेपामुळे त्याचं लिमिट क्रॉस होत गेलं तर त्याचे डिसएडव्हान्टेजेसही दिसून आले. आता ते डिसएडव्हान्टेजेस कुठले आहेत ते पाहूया. पहिला आहे ग्लोबल वॉर्मिंग, दूसरा है इंक्रीज लेवल ऑफ कार्बन डाइऑक्साइड, देन राइजिंग वाटर लेवल्स. ओवरऑल एवरेज एनुअल टेम्परेचर आर एक्सपेक्टेड टू इंक्रीज. ग्लोबल वॉर्मिंग विल डिक्रीजेस स्नो, सी आइस and glaciers coverage, resulting in rise sea level and increase the coastal flooding. ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतंय, समुद्र आणि हिमनद्या ज्या आच्छादित आहेत ह्या हिमनद्यांचं गोठण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. ते गोठण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजेच ते वितळतील आणि समुद्रातील पाण्याची पातळी ही वाढत जातील आणि याचा रिझल्ट, याचा इम्पॅक्ट असा होईल की इट रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीजेस द कोस्टल फ्लूडिंग. पुढचा डिसएडव्हान्टेजेस आहे storms and heat waves are likely to increase. Many wild species will have difficulties adapting to the warmer climate. Then it also shows the effect on human and economic life. The rainfall would become erratic in many parts of the world. आता आपण पाहिलं तो ग्रीन हाऊस इफेक्ट. आता पुढे पाहूया ओझोन लेयर डिप्लेशन. त्याआधी ओझोन लेयर म्हणजे काय ते आपण पाहूया आणि ओझोन लेयरचे काय कार्य आहे तेही पाहूया. ओझोन लेयर इज अ रिजन इन द अर्थ stratosphere that contains high concentration of ozone and protects the earth from the harmful ultraviolet radiations of the sun.
ozone layer has potential to absorb around 97 to 99% of harmful ultraviolet radiation coming from the sun that can damage life on the earth. आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून निघालेली अतिनीर किरण यांचा जर ह्यूमन बीइंग किंवा प्लांट्स किंवा ॲनिमल्सशी जर डायरेक्टली कॉन्टॅक्ट झाला तर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. पण वातावरणात ह्या इमेज मध्ये मी दाखवल्याप्रमाणे तिथे एक रेड सर्कल दिसतो. त्या रेड सर्कल मधून सूर्यापासून निघालेली अल्ट्राव्हायलेट रेज आणि इन्फ्रारेड डायरेक्टली अर्थवर येत आहेत. तो रेड गॅप जो दाखवला आहे दॅट इज ओझोन लेयर डिप्लेशन. ओझोन लेयर डिप्लेशन ची डेफिनेशन आता पाहूया. ओझोन लेयर डिप्लेशन इज द ग्रॅज्युअल थिनिंग ऑफ द अर्थ्स ओझोन लेयर in the upper atmosphere caused due to the release of chemical compounds containing gaseous bromine or chlorine from the industries or other human activities. Ozone layer depletion केव्हा होते? This happens when the chlorine and the bromine atoms come in contact with the ozone and destroy the ozone molecules. One chlorine can destroy 1 lakh molecules of the ozone. म्हणजे यातून तुम्ही गेस करू शकता की एका क्लोरीनच्या ऍटम मध्ये एवढी पॉवर असते की ते 1 लाख मोलिक्युल्स ऑफ ओझोन डिस्ट्रॉय करू शकते. सो इट इज व्हेरी डेंजरस अँड हार्मफुल. नाउ लेट अस सी द व्हेरियस कॉजेस ऑफ ओझोन लेयर डिप्लेशन. दॅट इज chlorofluorocarbon. Chlorofluorocarbon is the main cause of ozone layer depletion. Molecules of CFC in the stratosphere are broken down by the ultraviolet radiations and release chlorine atom. These atoms react with the ozone and destroy it. आपल्याला माहिती आहे क्लोरोफ्लोरोकार्बनचे मी सोर्सेसही दिले आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बनचे सोर्सेस आहे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स, वेरियस सॉल्व्हेंट्स, ड्राय क्लिनिंग एजंट्स एक्सेट्रा. ह्या सगळ्या सोर्सेस मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा बाहेर पडतो. या क्लोरोफ्लोरोकार्बनला ब्रेक केले जातं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनने अँड देन CFC इज कन्व्हर्टेड इनटू द क्लोरीन. आणि हा क्लोरीन जेव्हा ओझोनशी कॉन्टॅक्ट मध्ये येतो then it is responsible to destroy the ozone. Researchers say that the irregulated launching of rockets result in the ozone layer depletion much more than the CFCs do. क्लोरोफ्लोरोकार्बन हा जेवढा हानिकारक आहे त्यापेक्षाही जास्त प्रमाणात जर एखादं रॉकेट तुम्ही लॉन्च करत आहात ते एका प्रॉपर वेने जर लॉन्च नाही झालं, अनरेग्युलेटेड फॉर्मॅट मध्ये जर ते लॉन्च नाही झालं देन इट इज ऑल्सो डेंजरस टू कॉज द ओझोन लेयर डिप्लेशन. नेक्स्ट, नायट्रोजिनस कंपाऊंड्स. नायट्रोजिनस कंपाऊंड्स कुठले आहेत तर नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स that is NO2, NO, N2O. These are also highly responsible to cause the ozone layer depletion. पुढे मी ओझोन लेयर डिप्लेशनचे काही सबस्टन्सेस दिले आणि त्यांचे सोर्सेसही दिले. त्यात कार्बन टेट्राक्लोराइड आहे, त्याचा सोर्स आहे फायर एक्सटिंग्विशर अँड सॉल्व्हंट्स. मिथिल क्लोरोफॉर्म, त्याचा सोर्स आहे ऍडेसिव्ह अँड एरोसोल्स. हायड्रोफ्लोरोकार्बन्स, various types of solvent which are used for the cleaning purpose, then the fire extinguishers, etc. Now let's move toward the effect of ozone layer depletion. ह्या ओझोन लेयर डिप्लेशन मुळे ह्यूमन बीइंग्स वर काय इफेक्ट झालाय ते पाहूया. ओझोन लेयर डिप्लेशन रिझल्टेड इन द सिरियस health issues among the human, such as the skin diseases, cancer, sunburns, cataract, quick aging, and low immune system. ही सूर्याची अतिनील किरण जी ओझोनला होल पडल्यामुळे डायरेक्टली ह्यूमन बीइंग्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. ती अतिनील किरण जेव्हा ह्यूमनच्या स्किनची तिचा कॉन्टॅक्ट होतो
त्यामुळे स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम उद्भवतात. मोतीबिंदू आहे, थकवा येणं किंवा आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती लो होणं यासारखे परिणाम ह्युमन बीइंग्सवर दिसून येतात. पुढचा आहे तो इफेक्ट ऑन एनिमल्स. डायरेक्ट एक्सपोजर टू द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स leads to skin and eye cancer in the animals. Then effect on the environment. Rate of the flowering, photosynthesis and growth of the plant goes on decreases because of the ozone layer depletion. Then the effect on marine life. Marine life म्हणजे प्लॅंक्टॉन्स जे मरीन लाईफ मध्ये आहेत, they are greatly affected by harmful ultraviolet rays. If the planktons are destroyed, then the whole food chain get affected. Aquatic ecosystem जे समुद्र, नदी यामध्ये दिसून येते, त्यांचं सगळ्यांचं बेसिक फूड आहे ते म्हणजे फायटोप्लॅंक्टन्स किंवा झूप्लॅंक्टन्स. हे फायटोप्लॅंक्टन्स किंवा झूप्लॅंक्टन्स ह्या सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डिस्ट्रॉय होतात आणि जी होल इकोसिस्टीम आहे, वॉटर इकोसिस्टीम जी आहे ती पूर्णपणे ह्या प्लॅंक्टन्सवर अवलंबून असते आणि हेच प्लॅंक्टन्स जर डिस्टर्ब झाले, डिस्ट्रॉय झाले, देन इट अफेक्ट द होल फूड चेन. याचे काही सोल्युशन्स आहे ओझोन लेयर डिप्लेशनची, ती पाहूया. सगळ्यात पहिला आहे अवॉइड युजिंग पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स मध्ये जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते रिलीज होऊन त्याचाही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होतो. तो होऊ नये म्हणून आपण त्याचा पेस्टिसाइड्सचा एक्सेसिव्ह यूज कमी करू शकतो किंवा जी केमिकल फर्टिलायझर वापरण्यापेक्षा आपण नॅचरल जी पेस्टिसाइड्स आहे ते वापरू शकतो, ज्यामुळे सॉइलची क्वालिटी ही चांगली राहते आणि यील्ड ही सुधारते. पुढचा आहे मिनिमाइज्ड यूज ऑफ व्हेकल्स. मान्य आहे की आपण व्हेकलचा वापर पूर्णपणे बंद करूच शकत नाही, पण तो कमीत कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कारण या स्मोक्समुळे किंवा फ्युएल्सच्या बर्निंगमुळे जो कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, जो वातावरणामध्ये मिक्स होतो आणि त्याचा इफेक्ट म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा ओझोन लेयर डिप्लेशन आहे, हे सगळं आपण मिनिमाइज करू शकतो. देन यूज इको फ्रेंडली क्लिनिंग प्रोडक्ट्स. पुढचं आहे यूज ऑफ नायट्रस ऑक्साइड शुड बी प्रोहिबिटेड. नायट्रस ऑक्साइड हे फर्टिलायझर्स मध्ये किंवा पेस्टिसाइड्स मध्ये यूज केलं जातं, इतरही केमिकल्स मध्ये, क्लिनिंग एजंट मध्ये वापरलं जातं, त्याचा यूज आपण प्रोहिबिट करू शकतो. नेक्स्ट ग्लोबल इश्यू इज acid rain. Acid rain is made up of highly acidic water droplets due to air emissions, most especially sulfur and nitrogen emitted by the vehicles and manufacturing processes. Okay. Acid rain ची definition पाहूया. Precipitation of the acid in the form of rain when the atmospheric pollutants like oxides of nitrogen and sulfur react with rainwater and come down with the rain. Then this resulted as a acid rain. PPT मध्ये म्हटल्याप्रमाणे acidic precipitation takes place in two ways. हे दोन प्रकारे असतं precipitation, एकतर wet आणि दुसरं आहे ते dry. वेट फॉर्म म्हणजे जो ऍसिड रेन जो पावसाच्या स्वरूपात भूतलावर येतो आणि दुसरा जो ड्राय स्वरूपातला आहे दॅट इज ऍसिड स्मोक अँड द डस्ट. द नॉर्मल pH value of the clean rain water is between 5.0 to 5.5, which is slightly acidic. However, when the rains combines with SO2 and nitrogen oxides, then the rain become much more acidic. The pH values become lower than the 4. Then this term is as acid rain. आता याचे causes आहे sulfur and nitrogen particles which get mixed with the wet components of the rain. आता हा acid rain कसा फॉर्म होतो, त्याच्या काही स्टेप्स आहेत ते पाहूया.
acid rain is a byproduct of human activities which emits oxides of nitrogen and sulfur in the atmosphere. Human activities जसं की excessive use of fertilizers, excessive use of vehicles, various industries, ह्या सर्वांमधून नायट्रोजन आणि सल्फर हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. हा एक्सेसिव्ह नायट्रोजन आणि सल्फर वातावरणातील ऑक्सिजन मध्ये मिक्स होतो. देन इट फॉर्म सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रोजन ऑक्साइड. तयार झालेला सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड हा ऑक्सिडनच्या प्रोसेस मधून जातो अँड देन इट रिॲक्ट विथ द वॉटर रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ sulfuric acid and the nitric acid respectively. पुढे आहे ऍसिड रेनचे काही इफेक्ट्स आहेत. ऍसिड रेन इज व्हेरी हार्मफुल टू ऍग्रिकल्चर, प्लांट्स अँड एनिमल्स. It washes away all the nutrients which are required for the growth of plants. It causes respiratory issues in animals and humans. It also affects aquatic ecosystem. It also causes corrosion of water pipes. It damages the buildings and monuments made up of stones and metals. आता काही एक्झाम्पल मी ह्या इमेजेस मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला आहे तो ताजमहल. It is one of the 7 wonder from the world. आपल्याला माहित असल्याप्रमाणे आग्रा ह्या सिटी मध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज ज्या ताजमहलच्या अगदी जवळ आहे. ह्या इंडस्ट्रीज मधून बाहेर पडणारे हार्मफुल गॅसेस आहेत. ह्या हार्मफुल गॅसेस सल्फर आणि नायट्रोजन when they mix with the atmosphere त्याच्या ऑक्सिडेशन प्रोसेस नंतर इट फॉर्म द ऍसिड रेन. त्याचा ड्राय आणि वेट डिपॉझिशन होऊन ताजमहलवर त्याचा इम्पॅक्ट झाला आहे. ह्या इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे याची हाफ साइड ही क्लीन आहे आणि दुसरी साइड जर तुम्ही पाहिली तर येलोविश कलरचे स्पॉट्स आहे. हे येलोविश स्पॉट्स जे आहे इट इज इफेक्ट ऑफ ऍसिड रेन. ताजमहल हा कॅल्शियम कार्बोनेट पासून बनला आहे. या कॅल्शियम कार्बोनेटची जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड बरोबर जेव्हा रिॲक्शन होते आणि ही रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यावर हे असे येलो स्पॉट्स पडले. पुढचे एक्झाम्पल आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा कॉपर पासून बनलेला आहे. सेम वे याची ऍसिड रेन बरोबर रिॲक्शन होऊन इट बिकम्स ग्रीन. इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा हा पार्ट ब्राउनिश आहे आणि दुसरा पार्ट आहे तो ग्रीन झाला आहे बिकॉज ऑफ ऍसिड रेन. पुढे आहे ऍसिड रेन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो. द ओनली प्रिकॉशन इज दॅट वी कॅन टेक is having check at the emission of oxides of nitrogen and sulfur. ऍसिड रेन आपण पूर्णपणे थांबवू तर शकत नाही, पण ज्या काही इंडस्ट्रीज आहे त्याचं रेग्युलरली ऑडिट केलं पाहिजे. ज्यात टॉक्सिक गॅसेस जिथून बाहेर पडतात त्या इंडस्ट्रीजच्या ज्या काही चिमनीज असेल त्या चिमनीमध्ये किंवा एक्झॉस्ट मध्ये असा फिल्ट्रेशन किट बसवला पाहिजे. त्या फिल्ट्रेशन किट मधून सल्फर आणि नायट्रोजन फिल्टर होऊन तो एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये ऍज इट इज रिलीज होणार नाही ही आपण केअर घेऊ शकतो. देन ट्राय टू यूज अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस सच ॲज अ सोलर अँड विंड पॉवर एक्सेट्रा. ही काही रेफरन्सेस आहे ज्याचा वापर करून मी हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तुम्हाला देण्यात आलेलं ई बुक आहे आणि गुगल वरून काही इमेजेस घेतलेले आहे.
तर आता जे आपण काही इश्यूज पाहिले आहेत त्यातला पहिला होता ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याची डेफिनेशन आपण पाहिली, त्याचे कॉजेस पाहिले, त्याचा एन्व्हायरमेंटवर, प्लांट्स आणि ॲनिमल्सवर होणारा इम्पॅक्ट पाहिला आणि तो होऊ नये म्हणून आपण कुठले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण अडॉप्ट करू शकतो तो पाहिला. दुसरा आहे ओझोन डिप्लेशन. ओझोन लेअर काय काम करतो ते पाहिले. ओझोन डिप्लेशनची व्याख्या पाहिले, त्याचे कॉजेस आणि त्याचा एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट पाहिला. आणि तिसरी कन्सेप्ट आहे ऍसिड रेन. त्याचेही डेफिनेशन, कॉजेस, इम्पॅक्ट आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण पाहिले. आय होप सो मी जे लेक्चर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्हाला समजलं असेल. यापुढे आपण क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करूया. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ती तुम्ही मला विचारू शकता, मी ते आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. प्लीज एक्सप्लेन ड्राय ऍसिड रेन. ड्राय ऍसिड रेन नाही म्हणता येणार, ड्राय आणि वेट असे दोन फॉर्म आहे. यातला जो वेट आहे, वेट फॉर्म म्हणजे जेव्हा हे ऍसिड्स रेन मध्ये मिक्स होता, इट फॉर्म द ऍसिड रेन. आणि जो तुम्ही मला क्वेश्चन विचारलाय ड्राय बद्दल विचारला आहे, तर हे इंडस्ट्रीज मधून निघणारे सल्फर आणि नायट्रोजन हे काही हार्मफुल गॅसेस आहे. हे स्मोक आणि डस्ट मध्ये मिक्स होतात आणि ह्या स्मोक आणि डस्टचा जेव्हा आपल्या ह्युमन बिंग्सची किंवा प्लांट्सची किंवा इतर मॉन्युमेंट्सची जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट त्यावर दिसायला लागतो. म्हणजे ह्या बेसिकली वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहे, ड्राय आणि वेट. जेव्हा ऍसिड रेन कन्सिडर करतो इट इज फुल्ली वेट प्रेसिपिटेशन आणि ड्राय मध्ये फक्त डस्ट आणि स्मोक असते ज्यामध्ये हे हार्मफुल गॅसेस सल्फर आणि नायट्रोजन मिक्स झालेले असतात. पुढचा प्रश्न आहे ओझोन डिप्लेशन. ओझोन डिप्लेशन म्हणजे जे आपल्या पृथ्वीच्या भोवती जो ओझोनचा थर आहे, ह्या ओझोनच्या थरला क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड ह्या सगळ्यांचा एक्सेसिव्ह वापर झाल्यामुळे हा जो आच्छादित थर आहे ओझोनचा, जो आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्याचं काम करतो, हा आच्छादित लेयर जो आहे तो ह्या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे त्या सगळ्या आच्छादित लेयरला होल पडत चालले. दॅट इज ओझोन डिप्लेशन. आणि हे होल पडत चालल्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनील किरण ही डिरेक्टली अर्थवर येतात आणि त्याचा ह्युमन बिंग्स, प्लांट्स आणि ॲनिमलवर त्याचा इम्पॅक्ट होतो. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. मी म्हटल्याप्रमाणे ग्रीन हाऊस इफेक्ट हा अशा दृष्टीने इम्पॉर्टंट आहे जिथे की अतिशय थंड हवामान आहे. त्या थंड हवामानामध्ये जर तुम्हाला शेती करायची असेल तर तिथे एक काचेचं आच्छादन असतं, दॅट इज ग्रीन हाऊस. ह्या ग्रीन हाऊस मध्ये तुम्ही प्लांट्स ग्रो करू शकतात आणि ती ग्रो केलेली प्लांट्स तिथल्या लोकांना खाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर हा एक गुड व्ह्यूने आपण त्याचा विचार करू शकतो ग्रीन हाऊस इफेक्टचा. हा तुम्हाला पीपीटी मी शेअर करेल. ग्रीन हाऊस, व्हॉट इज मीन बाय ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस हेच एक काचेचं आच्छादन असतं की ज्याच्यामुळे बाहेरचं वातावरण जरी थंड असलं तरी मधील वातावरण हे उष्ण ठेवलं जातं. ते उष्णता बाहेर पडत नाही त्या ग्रीन हाऊस मधून, त्यामुळे मधलं वातावरण हे अतिशय उष्ण होत जातं आणि हे उष्ण वातावरणच ह्या प्लांट्सच्या ग्रोथला बेनिफिशियल असतं. पुढचा क्वेश्चन आहे
कायटो प्रोटोकॉल. युनायटेड नेशनने 1992 मध्ये एक प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यामध्ये क्लायमेट चेंज यावर तुम्ही कसं प्रिव्हेन्शन ठेवू शकता. ह्या प्रोटोकॉल मध्ये बरेच काही प्रोहिबिशन्स दिले, जसं की बऱ्याच ह्युमन मेड ऍक्टिव्हिटीज आहे किंवा कार्बन डायऑक्साईडचं इमिशन आहे, व्हेरियस इंडस्ट्रीज आहे. ह्या सगळ्यातून जे टॉक्सिक गॅसेस बाहेर पडत आहेत हे कसं तुम्ही अवॉइड करू शकतात हे त्या प्रोटोकॉल मध्ये सांगण्यात आलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इज देअर एनी सेंट्रल रेग्युलेटरी एजन्सी फॉर द नॅशनल एन्व्हायरमेंटल इश्यूज. येस, मी माझ्या पीपीटी मध्ये म्हटल्याप्रमाणे US स्पेस एजन्सी आहे, वर्ल्ड्स ओशन अँड ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ब्रिटिश मेटेरियल. पुढचा प्रश्न आहे, भोपाळ गॅस ट्रॅजेडी अँड इट्स इफेक्ट. भोपाळ गॅस ट्रॅजेडी ही 1984 मध्ये झाली आहे, अँड इट इज बिकॉज ऑफ MIC, दॅट इज मिथाइल आयसोसायनेट. मिथाइल आयसोसायनेट पेस्टिसाइड्सची एक फॅक्टरी होती, त्या फॅक्टरी मधून हा MIC रिलीज झाला आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याला तर माहितच आहे. एन्व्हायरमेंट, प्लांट्स आणि ऍनिमल्सवर त्याचा काय इफेक्ट झाला आहे ते तुम्ही डिटेल मध्ये तुमच्या बुक मध्ये दिलेत, तिथून तुम्ही स्टडी करू शकता. आणखीन काही क्वेश्चन्स? पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन डिसर्टिफिकेशन. Desertification is a type of land degradation in dry lands in which biological productivity is lost due to the natural processes or induced by the humans activities. म्हणजे की असा एखादा फर्टाईल एरिया आहे जो ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा काही नॅचरल ऍक्टिव्हिटीमुळे तो अरीड बनलाय किंवा स्टेराईल झालाय. Is there any example of ozone layer depletion on the earth? Means still is there any hole to the ozone layer and is causing the earth components? त्याचा एक्झाम्पल ऍट सच नाही म्हणता येणार, पण ह्या ओझोन होल मुळे जो काही अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेडचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट येतो एन्व्हायरमेंटशी, तो जो इम्पॅक्ट आहे तोच आपण एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो. इफेक्ट ऑफ ऍसिड रेन ऑन प्लांट्स अँड ट्रीज. प्लांट्सचं जे मेन कार्य आहे ते म्हणजे फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन. ऍसिड रेन मुळे काय होतं, प्लांट्सचं जे फोटोसिंथेसिसचं फंक्शन आहे ते लीफ परफॉर्म करते. ओके, म्हणजे जेव्हा ऍसिड रेन त्या लीफशी कॉन्टॅक्ट होतो, त्याचा जो स्टोमटा आहे तो पूर्णपणे क्लोज होतो किंवा ते ऍसिडचं डिपॉझिशन लीफवर असल्यामुळे त्याचा फोटोसिंथेसिस रेट हा डिक्रीज होत जातो आणि फोटोसिंथेसिस रेट डिक्रीज झाला म्हणजे त्याचं रेस्पायरेशनही डिक्रीज होतं. ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट प्लांट्सच्या आणि ट्रीजच्या ग्रोथवर होतो. सगळ्या पार्टिसिपेंट्सला फीडबॅक फॉर्म भरायचा आहे, त्याची लिंक दिलेली आहे. आय गेस अजून काही क्वेश्चन्स नाहीये, तर मी हे सेशन कन्क्लूड करते.
Yes, I will send PPT to you, all of you. Marine life is affected or not due to acid rain. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? ओके, ऍसिड रेन मुळे मरीन लाईफ मरीन लाईफवर त्याचा इफेक्ट होतो किंवा नाही? ऑब्विसली होतो. ऍसिड रेन तो ऍसिड रेन जेव्हा समुद्रातील किंवा नदीतील पाण्यामध्ये मिक्स होतो, ऍसिडच्या म्हणजे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रस ऍसिड ह्या सगळ्यांची क्वांटिटी त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि ऑब्विसली इट इज हार्मफुल फॉर द ऑल मराईन लाईफ. फिशेस आहे किंवा काही प्लांट्स आहे, ह्या सगळ्यांना त्या ऍसिडचा त्रास होणारच आहे, त्याचा इफेक्ट होईलच. ग्रीन हाऊस इफेक्ट मानव निर्मित शेतीसाठी तयार करतात. तर याचाच आणि पूर्ण अर्थच्या संदर्भात ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये काय फरक आहे? मी म्हटल्याप्रमाणे ग्रीन हाऊस इफेक्ट हा एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत बेनिफिशियल आहे, पण इंडस्ट्रियलायझेशन, पॉप्युलेशन आणि पोल्युशन ह्या सगळ्यांमुळे इंडस्ट्रियलायझेशन अति प्रमाणात झाले, त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस वाढले आणि ह्या ग्रीन हाऊस गॅसेसच्या वाढण्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट हा एक्सेसिव्ह लिमिटने क्रॉस झाला आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट दिसतोय. सेशन कन्क्लूड करूया का आता? आजच्या सेशन मध्ये आपण पाहिलंय, आजच्या सेशन मध्ये आपण पाहिलेत व्हेरियस ग्लोबल इश्यूज. त्यातला पहिला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट, दुसरा ऍसिड रेन आणि तिसरा ओझोन लेअर डिप्लेशन. तुम्हाला पीपीटी प्रोव्हाइड करण्यात येईल. आपण सेशन कन्क्लूड करूया. थँक्यू सो मच.